तर तर खूप दिवस झालेले मी ब्लॉग्स नाही टाकले यूट्यूबवर, बट मी आता कोकणात आहे, सो ऑफकोर्स मी टाकणार. मी गणपतीच्या नाही टाकलो बिकॉज नाही टाकायचे होते मीन्स टाईम नाही भेटला, कारण आता त्याच्यात कामं होती आणि सर्व घरात गणपती एन्जॉय करू की ब्लॉग्स बनवू. हां, सो मी माझा हा ब्लॉग आहे जो तुम्हाला थंबनेलमध्ये दिसेलच, माझ्या घराचा. ह्याचे 2 पार्ट आहेत. मी एक आमचा गार्डन असेल आणि एक घर. सो लेट्स स्टार्ट. एंट्री 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 एंट्री. यो. वासुदेव धमाळ. ए घराचं नाव आहे तो. वीर, हे घर आणि ही मोठी आहे. तुम्ही नाही ग व्हिडिओ बनवत आहे. घरात एंट्री मारला की झोपाळा. बिक्या हाय बोल. येस. बाय. बिक्याच्या हातचा चायनीज खायचा बेस्ट. म्हणून घरात गेलो तर पहिला रूम्स, हॉल आलाय. हॉल लाईट लावायची. लाईट लावली की हे डायरेक्ट हे मग हे कोण नाही मधला हे सर्व स्टार्ट झाला. सो आपण थांब मोठे दाखवेल काहीतरी. डायरेक्ट लाईट लावली की ब्लूटूथ वर वाटतो. हे पूर्ण आमचं हॉल. आणि आपण जाऊया पहिला रूम्समध्ये जाऊया. हा एक रूम. हा पूर्ण रूम. याच्यात कपडे लटकवले कारण बाहेर पाऊस आहे. डिझाईन्स. इतना मस्त एक व्ह्यू आहे. इफ मस्त. आणि हा दुसरा रूम आता एवढं काय नाही. इथेही मस्त मस्त डिझाईन्स बनवले. सी हॉर्स, मरमेड, ऑक्टोपस, डॉल्फिन. हा सेम गोज टू दिस. इथनाही मस्त एक व्ह्यू दिसतो. बंद करा कारण पाखरं आत येतात घराच्या. घरटं बनवलेलं गेल्या टायमाला, पण ते काढावं लागलं. मी गेलो तर आपला हा एक खळा, हा मेन खळा. इथं सगळं खेळानी होतात. होळीमध्ये, गणपतीमध्ये. मग आता परत जातोय आपण पाठी. वी क्रॉस्ड हॉल. ही देवाची रूम. आतमध्ये गेलो. आता आला किचन. खूप मोठा आहे. किचनमध्ये तुम्हाला एकच व्यक्ती दिसेल. मोठी आहे किचन. आमचा किचन. आंघोळ करायचा वॉशरूमला बाहेर. सेम गोष्ट टू बाहेर. हे गार्डन आहे. हा गार्डनमध्येच ब्लॉग 2 बनणार आहे. ब्लॉगचा पार्ट आहे हे. आणि हे आमचं स्टोर रूम मी का दाखवतोय कारण स्टोर रूम मध्ये काहीतरी आहे. हे स्टोर रूम खूप वास. लाईट लावली आणि इथे आहेत कुर्ल्या. हात लावायला भीती वाटते.
खेकडे आहेत खेकडे. हे खेकडे आहेत. मी तुम्हाला दाखवले ते पण पाण्यात टाकले आहेत पकडून आणलेली. सो हे इथनं हे इथे आमची थांबा हे बंद करू दे ते शिवाय खाली. जास्त मोठा व्लॉग नाही बनवला आहे कारण 5-7 मिनटाचंच आहे हे. इथनं ही एक चांगला व्ह्यू आहे आणि तुम्ही बघू शकता तर एक ह्या गॅपेत ते 2 दांडे दिसतात. ती आमची जुनी विहीर होती. जुनी म्हणजे गावाची जुनी विहीर होती. तर आम्ही इथेच बांधून घेतली कारण खूप टाईम जायचं पाणी भरायला, पूर्ण दिवस निघायचं. सो आता हां एक मोठा पार्ट तर आम्ही अजून एक रूम आहे. आता तो आहे वरचं घर विसरलेलो. हे आमचं वरचं घर म्हणजे वरचा रूम आहे. खोकला सर्दी ताप नाही, खोकला आणि सर्दी आहे. इथं एक मस्त व्ह्यू आहे. इथे असा खुर्ची टेबल टाकायचा पायावरती, काय व्ह्यू आहे. आणि या रूमची एक खास बात आहे, हे बंद केलं आहे कारण आता वरती जास्त कोण नाही ना, म्हणून बंद केलं आहे. मी मोठ्याला बोललो की खूप आतमध्ये जाऊया. पडला उशीर. हा एक हॉल सारखा एक मोठी रूम आहे. या रूमची एक खास बात आहे. 4 खिडक्या आहेत, 1 2 3 आणि ही 4, आणि चारही बाजूला एक नंबर व्ह्यू आहे. सी हे झालं फर्स्ट आणि हे सेकंड. मस्त सेकंड व्ह्यू आहे. पूर्ण जंगल नाही, सडा असेल. हां हे. आणि थर्डमध्ये इथे सन हे होतो, इव्हनिंग डाऊन होतो. इथेही मस्त एक व्ह्यू आहे, बघू शकता. छान सारखा भार टाकला तर मस्त एक व्ह्यू दिसतोय छान. हे आतमध्ये हा निल्या आदाचा घर आहे, तो जो जिथे कपडे आहेत तिथे. आता आपण हे तिसरं व्ह्यू झालं. आता आपण बघूया चौथं. हे चौथं व्ह्यू म्हणजे भाराला डायरेक्ट घरासमोर, काही करायची जरूरत नाही. ते धुका दिसतं तुम्हाला, आणि जो ते आहे ते 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 आमचं मंदिर आहे गावातलं. सो तर खूप दिवस झालेले मी व्लॉग्स नाही टाकले यूट्यूबवर, बट मी आता कोकणात आहे, सो ऑफकोर्स मी टाकणार. मी गणपतीच्या नाही टाकलो बिकॉज नाही टाकायचे होते मीन्स टाईम नाही भेटला, कारण आता त्याच्यात कामं होती आणि सर्व घरात गणपती. एन्जॉय करू की व्लॉग्सवर. हां सो मी माझा हा व्लॉग आहे तो तुम्हाला थंबनेलमध्ये दिसेलच, माझ्या घराचा. ह्याचे 2 पार्ट आहेत. मी एक आमचा गार्डन असेल आणि एक घर. सो लेट्स स्टार्ट. हो, मी खाली आलो, लाईक नीचे, बिकॉज बारिश बहुत हो गया था. आवाज़ येतो आहे तुम्हाला, माइक बिक मी काय यूज़ नहीं करत नाही आहे कारण तो ते हम लोग बोल रहा था कि मैं जब इधर आया तो
हम लोग एक होटल में रुका था, ब्रेकफास्ट कर रहे, तो वहाँ पे एक लाइक टेम्पलेट था या कुछ तो था। सो फूड इन बस सर्विस करके था, जो बस को हेल्प करता है उनका रेवेन्यू बढ़ाने के लिए। फॉर वो लोग सर्विस देता है, मीन्स उन लोग का सर्विस लाइक मैं डिस्क्रिप्शन में उनका हैंडल डालूँगा इंस्टाग्राम का। तो उनका सर्विस इज़ बेसिकली वो फूड प्रोवाइड करते हैं, लाइक वो सिर्फ स्लीपर बस के लिए है। तो वो सर्विस वर्क्स एज लाइक आपके जो सीट्स है उसके सामने एक QR कोड लगा हुआ रहेगा, और वो सर्विस लाइक आपको बस स्कैन करना है और वो मेन्यू भेजेंगे। मेन्यू मीन्स आ जाएगा आपके। और मैं ट्राई किया कि वहाँ पे भी एक QR कोड था और बहुत चीप था, मतलब बहुत रीज़नेबल प्राइजेस थे, बस थोड़े से ऊपर नीचे था, बट टू बी ऑनेस्ट रीज़नेबल। तो इस बेसिकली वो स्नैक्स प्रोवाइड करते, खाना प्रोवाइड करते व्हेन जर्नी स्टार्ट्स। लाइक आप बैठे तो आपको कॉल आएगा कि वी आर स्पीकिंग फ्रॉम फूड इन बस और सब, और पूछेंगे कि आपको खाने में क्या पसंद है, आपको स्नैक्स ऑर्डर करना पसंद करोगे या फूड ऑर्डर करना, और आपके ऊपर है, आपको नहीं करना इट्स ओके, दे विल कम्प्लीटली एग्री विथ यू। बट वो एकदम पोलाइटली, मैं भी बात किया, मेरे को कुछ करना नहीं था, तभी भी मैंने कॉल किया, आई वाज लाइक हाँ, तो मुझे ये जानने का था, और उन्होंने अपना सर्विस सब बताया। इट्स लाइक बेसिकली अ टेक्नोलॉजी टू ग्रो योर बिजनेस, टू ग्रो योर बस बिजनेस। तो मैं बोलूँगा कि जो अभी बस ओनर्स देखेंगे या देख रहे होंगे, उनका सर्विस लेना चाहिए फूड इन बस का। उनका वो आपके लिए रूट एनालाइज करते हैं, और बेसिकली उनसे बात करते करते मुझे ये समझा कि वो जो बस सर्विस प्रोवाइड करेंगे बस ओनर्स को, उनके तरफ से एक चाय फ्री रहेगा। है क्या चाहिए आपको, क्या चाहिए, ये इतना अच्छा मौसम, फ्री चाय, बस ज़िंदगी सफ़र, और क्या चाहिए, और क्या। तो मेरे को तो अच्छा लगा, मैं उनका हैंडल डिस्क्रिप्शन में डालूँगा, आप प्लीज़ चेक करिए जाके, उनको फॉलो कीजिए, बहुत स्वीट लोग हैं, फॉलो कीजिए, और वीडियो के नीचे भी कमेंट कर दीजिए। सो बाय बाय। कोंकण सेकंड पार्ट आता ही रहेगा, मैं अभी शूट करूँगा बिकॉज आता खूप पाऊस आहे, तर मी शूट करणार, भेटूया तुम्हाला।